मित्रांनो तुमचं माझ्या स्वागत देश तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे परत आज नवीन गाडी येणार आहे. वेगनारची मॉडेल आहे, सर्वात टॉप मॉडेल आहे. याच्या आधी पण मी वेगनारच्या LXi VXi या मॉडेल मी तयार केलेल्या. आता जी आहे ती ZXi मॉडेल आहे, तुम्हाला दाखवतो कोणती ती. मित्रांनो तुमच्याकडे परत आज नवीन गाडी येणार आहे. ही आहे वेगनारची ZXi प्लस CNG आहे. याच्यावर तुम्हाला CNG मॉडेल भेटेल. बेस मॉडेलपासून तुम्हाला CNG मॉडेल चालून जाते आणि कमर्शियलमध्ये पण आणि पर्सनल यूजसाठी पण तुम्हाला ही गाडी परफेक्ट आहे. कारण की सर्वात जास्त विक्री येणारी गाडी हीच आहे वेगनार. कारण की याच्यामध्ये तुम्हाला माइलेज पण चांगला भेटतो आणि मेन म्हणजे जी डिझाईन आहे, लुक आहे, ती तुम्हाला एकदमच चांगली दिसते याच्यामध्ये. कारण की माझ्याकडे पण आधी वेगनार होती, मी काहीतरी 6 वर्ष यूज केली वेगनार. ही नव्हती, याच्या आधी जी 2007ची मॉडेल जी आहे वेगनार ती मी यूज केलेली आधी. ती 6 वर्ष यूज केली, मस्त माइलेज होता गाडीला. तशीच सेम आता येता ही लेटेस्ट मॉडेल आहे. लेटेस्ट मॉडेलमध्ये तुम्हाला पण भरपूर माइलेज पण चांगला भेटतो आणि मेन म्हणजे CNG प्लस पेट्रोलमध्ये तुम्हाला माइलेज जो आहे तसा जास्त भेटतो. यामध्ये तुम्हाला टोटल LXi VXi ZXi प्लस तुम्हाला एवढे 4 व्हेरियंटमध्ये तुम्हाला गाडी अवेलेबल असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला CNG प्लस हे पण असणार, पेट्रोल पण असेल आणि मॅन्युअल प्लस ॲटोमॅटिकमध्ये पण तुम्हाला भेटून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला 2 इंजिन भेटेल. एक 1 लिटरचं K-Series ड्युअल VVT इंजिन भेटेल आणि एक असणार आहे 1.2 लिटरचं ड्युअल VVT K-Series इंजिन, जे तुम्हाला लेटेस्ट असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगितलं गेलं तर तुम्हाला माइलेज पण चांगला आहे, लुक पण चांगली आहे आणि मेन म्हणजे हायटेड लोक आहेत. म्हणजे त्यांचे 5'6", 5'8" आहे, त्याच्याशिवाय त्यांची वरची हाईट जास्त आहे, त्यांच्यासाठी ही गाडी परफेक्ट आहे. ही पण एक आहे आणि एक SUV टाईपची आहे. आणि तुम्हाला तर याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतो गाडीमध्ये तुम्हाला कलर कोणते असतील, स्पेसिफिकेशन असणार आहे, फीचर काय असणार आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही बघा बेस मॉडेलमध्ये तुम्हाला काही फीचर भेटत नाही, पण सेफ्टीमध्ये तुम्हाला 6 एअरबॅग भेटत जातं बेस मॉडेलपासूनच टॉपपर्यंत. आणि हे जे असणार आहे आपलं व्हील्स पण तुम्हाला स्टीलिंगमध्ये भेटतील, जे पण असणार आहे सिल्वरमध्ये. LXiमध्ये VXiमध्ये तुम्हाला ब्लॅक असणार आहे. ZXi आणि ZXi प्लसमध्ये तुम्हाला ऑलवेज दिलेलं असणार आहे. हे पण तुम्हाला या टाईपमध्ये असणार दिलेलं आहे. टायर तुम्हाला सांगितलं दाखवून देतो कशी घेते. हे बघा 165/70 14 इंच उंचीला असणार आहे हे अलॉय व्हील्स. यामध्ये ZXi आणि ZXi प्लसमध्ये तुम्हाला ऑलवेज दिलेलं असणार आहे. बेस मॉडेलमध्ये आणि VXi मॉडेलमध्ये तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये असेल पण तो स्टीलिंगमध्ये दिलेला असणार आहे. आणि LXiमध्ये तुम्हाला असणार आहे आपलं सिल्वरमध्ये स्टील रिंग. टायरची साईज तुम्हाला ऑलमोस्ट सिमिलर असणार आहे. MRFचे टायर असणार आहे आणि फ्रंटला म्हणजे असणार आहे सस्पेन्शन मॅकफर्सन विथ स्टूट विथ कॉइल स्प्रिंगमध्ये दिले असणार आहे. फ्रंटला तुम्हाला दिले असणार आहे डिस्क ब्रेक आणि रिअरला तुम्हाला दिलेले असणार ड्रम ब्रेक. इकडे तुम्हाला हे मड फ्लॅग दिलेलं असणार आहे साईडला आणि सेंटरला तुम्हाला सुझुकी लोगो दिले असणार आहे ZXiमध्ये आणि ZXi प्लसमध्ये. फ्रंटला हेडलाईटची जी असणार आहे सिस्टीम तुम्हाला ही ऑलमोस्ट सिमिलर असणार आहे. हेडलाईट तुमचं हॅलोजनमध्ये दिले असणार आहे. टर्निंग इंडिकेटर लाईट आणि आपले रिव्हर पार्किंग लाईट तुमचे हे दोघं असणार आहे आपले हॅलोजनमध्ये दिलेले असणार आहे. फॉग लाईट तुम्हाला दिलं असणार इथं LEDमध्ये. आणि पुढचं जे हे आहे आपलं बंपर तुम्हाला ऑलमोस्ट सिमिलर असणार आहे. पण तुम्हाला जर एक्स्ट्रा तर तुम्हाला एक्सेसरीचं पार्टमध्ये तुम्हाला काय क्लायडिंग ब्लिडिंग तर लावून घ्यायचं तुम्ही ते लावून घेऊ शकतात. वेगनारची ब्रँडिंग म्हणतील इथं हा नंबर प्लेटची जागा आहे. सेंटरला सुझुकीचा लोगो मोठा असणार आहे दिलेला. हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे क्रोममध्ये असणार आहे. फक्त हा जो पार्ट आहे हा एक्स्ट्रा लावलेला आहे कस्टमरने. जेव्हा पण गाडी पण भेटते तेव्हा तुम्हाला हा मधला पार्ट फक्त भेटतो. एक्सेसरीज पार्टमध्ये तुम्हाला हे देऊन भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे. पुढचं बोनट तुम्हाला पूर्णपणे फ्लॅटमध्ये असणार आहे. वायपर असेल, वॉशर दिलेलं असणार आहे. ते तुम्हाला वायरलेस अँटेना दिलेलं असणार आहे. त्याच्याला OREMची वरची कव्हर तुम्हाला पूर्णपणे बॉडी कवरमध्ये दिली असणार आहे. नंतर मग हा पण पार्ट एक्सेसरीचा असणार आहे. डोअर वायझर, नंतर मग टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला दिलेली असणार आहे. इकडे पण तुम्हाला ही लाईटिंग आहे आज कस्टमरने लावून घेतलेली इथंही. सेमच पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेली असणार आहे आणि पाठीमागे तुमचं सस्पेन्शन दिलेलं असणार आहे टॉरिझम बीममध्ये विथ कॉइल स्प्रिंग. इथं पण तुम्हाला मॉड फ्लेक दिलेली असणार आहे. हा पार्ट तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे इकडं. ठीक आहे. आणि बॉडी कटरमध्ये तुमचे असणार आहे हे तुमचे हँडल इकडे चाईडला. VXiमध्ये पण तुम्हाला बॉडी कलरमध्ये भेटेल. LXiमध्ये तुम्हाला फक्त भेटेल ब्लॅक कलरमध्ये. सेमच तुम्हाला रिअल प्रोफाईलमध्ये दाखवून देतो. रिअल प्रोफाईलमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सर्व सेमच असणार आहे. फक्त ZXi प्लसमध्ये आणि ZXiमध्ये तुम्हाला वायपर भेटेल, डिफॉगर भेटेल. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला या गाडीमध्ये तुम्हाला डिफॉगर भेटणार नाही. डिफॉगर नाही यामध्ये. हाय माउंट प्रॉब्लेम दिलेला असणार आहे. वॉशर दिलेलं असणार आहे साईडला. सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो असणार आहे. इथं पण तुम्हाला वेगनारची ब्रँडिंग दिलेली असेल. खाली तुम्हाला इथं हे बघा इथं तुम्हाला कॅमेरा नसेल या ठिकाणी दिलेला, पण तुम्ही आफ्टर मार्केट पण तुम्ही लावून घेऊ शकतात कॅमेरा. 2 पार्किंग सेन्सर दिलेले असणार आहे साईडला. 2 रिफ्लेक्टर असेल. खाली पण तुम्हाला सेम असणार आहे. टोईंग हुक पण तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसून देईल. टेल लाईट तुमची असणार आहे हॅलोजनमध्ये. इथं तुम्हाला टेल लाईट दिलेली असणार आहे. रिव्हर पार्किंग लाईट आणि टर्निंग इंडिकेटर लाईट हे तुमचे असणार आहे हॅलोमध्ये दिलेले सेमच. आणि हा तो तुमचा वॉशर तुम्हाला असा दिलेला असणार आहे. तुम्हाला डिक्की पण ओपन करून दाखवतो. हे बघा डिक्की तुमची अशी असणार आहे. CNGमध्ये पण भेटेल, पण CNGमध्ये तुमची जी पण बूट पेस असणार आहे ती कमी होऊन जाईल. याच्यामध्ये तुम्हाला जी बूट पेस आहे ती 341 लिटरची असणार आहे विथ तुम्हाला हा 5 लिटर भेटून जाईल यामध्ये. वरती तुम्हाला रिफ्लेक्टर पण असेल आणि याच्या खाली तुम्हाला दिलेलं असणार आहे हे खाली तुम्हाला स्पेअर व्हील असणार आहे. हे पण तुमचं 14 इंची दिलेलं असणार आहे. ठीक आहे. आणि टायरची साईज पण ऑलमोस्ट तुम्हाला सेमच असणार दिलेली. हे एक तर रिफ्लेक्टर आहे. हे तुमची टूल किट आहे साईडला.
ठीक आहे. आणि 341 लिटरमध्ये तुमचं बूट पेज दिलेलं असणार आहे. आणि आतमध्ये तुम्हाला लॅम्प आणि हुक नाही आहे. हां, लॅम्प आणि हुक भेटणार नाही तुम्हाला या ठिकाणी, ठीक आहे. इथं तुम्ही पिलो ठेवू शकता तुम्हाला थोडंसं पाहिजे असेल तर. वरती पण तुम्हाला बघा इथं तुम्हाला पूर्णपणे हे पॅकिंगमध्ये दिलेलं असणार आहे. आणि टेल गेट तुम्हाला बंद करून दाखवतो. रिअर डोर तुम्हाला ओपन करून दाखवतो गाडीचा. आता रिअर डोअरमध्ये पण तुम्हाला ऑलमोस्ट सगळं सेम असणार आहे. LXमध्ये आणि VXमध्ये तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. हे आपलं आतमधलं इंटेरियर सिंगलमध्ये असणार आहे. सिल्वरमध्ये तुम्हाला हे असणार आहे, डोअर हँडल दिले असणार आहे. पॉवर विंडोचे स्विच असणार आहे. बॉटल होल्डर स्पीकर दिले असणार आहे. इथं पण तुम्हाला हे हँडल दिले असेल. इथं तुम्हाला मिनिमम तरी हे बघा या ठिकाणी 2 लोक तरी आरामशीर बसू शकतात, मोठेवाले ॲडल्ट आणि एक लहान मुलगा, ठीक आहे. आणि हे जे असणार आहे सीट हे तुमचे माउंटेड नसणार आहे, हे फिक्समध्ये दिले असणार आहे. LXमध्ये तुम्हाला हे भेटत नाही आपलं हेड्रेस तुम्हाला भेटणार आणि LXमध्ये VXमध्ये तुम्हाला चालून जातो हा पार्ट, पण तुम्हाला फिक्समध्ये असेल हा दिलेला या ठिकाणी, ठीक आहे. आणि वरती प्लेनमध्ये असणार आहे आणि हँडल ते असणार आहे तुमचे हे फिक्समध्ये दिले असणार आहे. असे सॉफ्ट नसेल तुम्हाला दिलेले. सीट पण तुमची अशी असणार आहे. मॅट बीट तुम्हाला हे सगळं ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. इथं पण तुम्हाला काहीच नसणार आहे. ॲक्सेसरीचे वेंट बिंट काहीच नाही आहे, नॉर्मली असणार तुम्हाला इथे या ठिकाणी. ड्रायव्हर साईडचा तुम्हाला सेम दाखवून देतो. हे बघा इथं पण तुम्हाला सेमच दिलेलं असं नाही, सिंगल असणार आहे तुमचं. हे आपलं मकानला इंटेरियर इकडच्या साईडला फॅब्रिकमध्ये दिलेलं आहे, फायबरमध्ये दिसणार आहे. सिल्वरमध्ये तुम्हाला हे हँडल दिले असणार आहे. ओव्हर विंडची कंट्रोल दिलेली असतील इकडच्या साईडला. लॉक अनलॉक पॉवर विंडोची तुम्हाला स्विच दिली असणार आहे. हे 4 तुम्हाला पॉवर विंडो असणार आहे. ZXi प्लस आणि ZXiमध्ये तुम्हाला हे पॉवर विंडो असणार आहे दिलेले चौघांदा. VXiमध्ये तुम्हाला फक्त 2च भेटेल, फक्त फ्रंटला 2 असणार आहे आणि पाण्यामध्ये तुम्हाला मॅन्युअली दिले असणार आहे. आणि LXiमध्ये तुम्हाला भेटत नाही, पण तुम्हाला जर लावून घ्यायचे असेल आफ्टर मार्केट तुम्ही ते लावू शकतात. बॉटल होल्डर असणार आहे, स्पीकर दिलेले असणार आहे. 4 तुम्हाला स्पीकर दिलेले असतील. ट्विटरचं तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ते बसून घेऊ शकता, ठीक आहे. इथे थोडी स्पीच दिली असणार आहे. हे आपलं फ्यूल कॅप ओपन करण्यासाठी आणि हा बोर्डर ओपन करण्यासाठी कशाला. आणि ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला गिअरअप शिफ्टिंग असणार दिलेली, म्हणजे 5 स्पीड मॅन्युअली आणि 5 स्पीड तुम्हाला एंटीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये गिअरअप फिटून जाईल. स्टेअरिंग पण तुम्ही बघू शकता नॉर्मली असणार आहे. हे आपलं हे असणार आहे इन्फोटेनमेंट सिस्टम कंट्रोल दिलेलं असणार आहे आणि हे कॉलिंगची कंट्रोल दिली असणार आहे. इथं पण तुम्हाला बघा इथं तुम्हाला 2 एअरबॅग दिलेले असणार आहे, ड्रायव्हर साईड आणि को ड्रायव्हर साईड. आणि बाकीचे तुमचे वरचा हा जो फ्लॅट आहे आपला डॅशबोर्ड तुम्हाला पूर्णपणे फ्लॅटमध्ये दिलेलं असणार आहे. थोडंसं नॉर्मली ब्लॅक विथ बीच कलरमध्ये असणार आहे. ACची वेंट दिलेली असणार आहे. इथं म्हणजे ऑन ऑफ करू शकतो आपण, ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ करू शकतो. हेडलाईटची कंट्रोल आहे आणि हे असणार आहे आपलं हेडलाईटची कंट्रोल इथं असणार आहे. टर्निंग लाईट आणि हे पण दिले असणार आहे. हेडलाईट आपण ऑन ऑफ करू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला लेवल दिले असले, तुम्हाला कोणत्या लेवलला तुमची हेडलाईटची फ्लो पाहिजे त्या ठिकाणी. इकडे तुमचा सुझुकीचा लोगो आहे. इकडे तुमच्या वायपरची कंट्रोल असणार आहे. 7 ते 8 इंचमध्ये तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टम दिली असणार आहे. तुम्हाला असणार आहे अँड्रॉइड आणि ॲपल कारप्ले, ठीक आहे. सेंटर तुम्हाला हॅझर्ड लॅम्प असणार आहे आणि ACचे वेंट हे असणार आहे आपले कंट्रोल तुमचे हे मॅन्युअलीमध्ये दिले असणार आहे. तुम्हाला मी आता आतमध्ये बसून दाखवतो आणि याला मी माझ्या त्यानुसार सीट करतो. काय माझ्याकडे पण पहिली गाडी ही वॅगनरच होती, वॅगनर, पण ती 2007चा मॉडेल होता. ते थोडंसं डिझाईन वेगळी होती त्याची. आणि यामध्ये तुम्हाला सर्व वेगळं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ABS, ABD, ESP, हिल ओव्हरसीज, हिल ट्रॅक्शन कंट्रोल हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल, ठीक आहे. तुम्हाला मी आता चालू करून दाखवतो पहिल्यांदा गाडीला. हे बघा तुमचं हे असं असणार आहे. ॲटोमॅटिकमध्ये तुमचं हे असं तुम्हाला इकडं हे दिले असणार आहे, इकडच्या छोटा डिस्प्ले असणार आहे. RPM हे जे असणार RPM मीटर तुम्हाला इथं अनालॉगमध्ये दिले असणार आहे. गिअर शिफ्टर असणार आहे एकटा. यामध्ये तुम्हाला RPM मीटर इकडे जर दिले असणार आहे. आपला गिअर शिफ्टर असणार आहे, किती किलोमीटर चालू आहे ते, टायमिंग दिलेली असणार आहे. सीट बेल्ट रिमाइंडर असणार आहे. इकडे तुमची इकॉनॉमी दिलेली असणार आहे की चाइल्डला, ही पेट्रोलची इकडे चाइल्डला, ठीक आहे. इकडे तुमचे बाकीचे कंट्रोल दिलेले असणार आहे. इंजिन लाईट असणार आहे, ठीक आहे. बॅटरीचे लेवल असणार आहे. लो ऑइल प्रेशर लाईट असणार आहे. सिल्वर रिमिट लाईट असणार आहे. आणि हे आपले डोर ओपन करण्याची हे स्पीडोमीटर तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे इकडे चाइल्डला, सेमच, ठीक आहे. आणि इथून तुम्ही हे सेट करू शकता या ठिकाणी. बघा ट्रिप A, ट्रिप B, इथं तुम्हाला हे सेट करता येईल. किती किलोमीटर आलं ते, ॲव्हरेज किती भेटतो, फुल टँकमध्ये तुम्हाला कितीची रेंज भेटते हे पण तुम्हाला याच्यामध्ये दिसून जाईल. गाडीमध्ये सगळी सेटिंग तुम्हाला याच्यामध्ये दिलेली असणार आहे. पुढचा जो डॅशबोर्ड आहे तुम्हाला डोल टोनमध्ये असणार आहे. इकडे तुम्हाला 2 एअरबॅग दिलेले असणार आहे. ग्लॉव बॉक्स तुमचा चांगला आहे. आपला बुक असणार आहे आणि आपला फर्स्ट एड तुम्हाला इथं जोडून देते, ठीक आहे. ACची वेंट पण तुम्हाला चांगली दिलेली याच्यामध्ये. कूलिंगची एकदम मस्त की AC ऑन ऑफ करू शकतो आपण याच्यामध्ये, आणि कूलिंग पण चांगली होते याच्यामध्ये. इथं तुम्हाला 12 वोल्टचं तुम्हाला इथं सॉकेट दिलेलं असणार आहे या ठिकाणी. आणि इथं तुम्हाला हे दिलं असणार आहे ऑक्स 20 आणि USB पोर्ट हे तुम्हाला 2 इथं दिलेली असणार आहे या ठिकाणी. आणि इथं तुम्हाला हे बघा इथं तुम्हाला हा मोबाईल ठेवण्यासाठी इथं थोडीशी जागा दिली असणार आहे या ठिकाणी. तुमचा हा ॲटोमॅटिकमध्ये तुम्हाला गिअरबॉक्स भेटून जाईल यामध्ये.
आणि इथं बॉटल होल्डर किंवा आपला कप होल्डर किंवा चिल्डर आपण ते ठेवू शकतो. यामध्ये हँड ब्रेक असणारे, परत पण तुम्हाला काय मॅट बीट लावून घेते तर तुम्ही ते पण लावून घेऊ शकतात. वरती तुम्हाला सनवायझर विथ तुम्हाला तिकीट होल्डर भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे, इथं तुम्हाला तिकीट होल्डर असणार आहे. सेंटरला तुम्हाला माईक दिलेलं असणार आहे, ब्लूटूथ पण असेल, नॅव्हिगेशन पण दिलेलं असणार आहे. हे तुमचं आपलं हे असणार आहे लॅम्प असणार आहे हॅलोमध्ये. इकडच्याला IR VM डे नाईट असणार आहे तुम्हाला इथं दिलेला या ठिकाणी. सेमच तुम्हाला इथं पण सनवायझर विथ मिरर दिलेलं असणार इकडच्याला. आणि हे जे हँडल तुमचे हे फिक्समध्ये असणार आहे. दुसऱ्या मॉडलमध्ये स्विफ्ट डिझायरमध्ये नंतर मग आपल्या ब्रेझामध्ये तुम्हाला हे फिक्समध्ये भेटेल. फक्त हे वॅगनारमध्ये तुम्हाला आणि एक्सप्रेसो आणि ती ही एक आहे आल्टो K10 याच्यामध्ये तुम्हाला हे फिक्समध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे, पुढचा हा जो पण पार्ट आहे तुम्हाला हा असा असणार आहे, पूर्णपणे फ्लॅट बॉटम असणार आहे पूर्णपणे हा. आणि हे बघा तुमचं अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले दोघे असणार आहे. मीडिया असेल, नंतर मग रेडिओ असणार आहे. तुम्हाला सेटिंगमध्ये तुम्हाला सगळी तुम्हाला इथं हे करू शकतो. काय तुम्हाला मेनू तुमची कोणती शॉर्टकट की तुम्हाला ठेवायची तिथं ठेवू शकता. नंतर मग कनेक्शन असणार आहे, ब्लूटूथ कनेक्शन असणार आहे, वायफाय असणार आहे, कॉलिंग कंट्रोल दिलेली असणार आहे, इन्कमिंग कॉल अलर्ट, SMS अलर्ट सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, पॉवरचं असणार आहे तुम्हाला असं दिसत राहील ॲनॉलॉगमध्ये. आणि टायमिंग आणि डेट पण दिलेली असणार आहे साईडला. ठीक आहे, नॅव्हिगेशन तुम्हाला सगळं भेटून जाईल यामध्ये. सेटिंगमध्ये तुम्हाला सगळी बाकी सेटिंग भेटून जाईल. सेटिंग, डिस्प्ले सेटिंग, डेट टायमिंग, नंतर मग व्हेकल अलर्ट सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. सिक्युरिटी, सिस्टीम इन्फॉर्मेशन, रिसेट आपण सगळं यामध्ये करू शकतो. यामध्ये तुम्हाला ऑडिओची सेटिंग कशी करायची, यामध्ये तुम्हाला कसा बास ठेवायचा आहे, इक्वलायझर सगळं तुम्हाला यामध्ये दिलेलं असणार आहे. रेडिओ असेल, नंतर मग फोनचं कनेक्शन असणार, स्मार्टफोन पण तुम्ही कनेक्ट करू शकतात किंवा आपला अँड्रॉइडचा किंवा आपला आयफोन पण तुम्ही यामध्ये कनेक्शन करू शकता. यामध्ये नॅव्हिगेशन पण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. बाहेरून इंजिनबद्दल थोडीशी माहिती देतो. ठीक आहे, पहिल्यांदा गाडीचा की पहिल्यांदा बंद करूया. आणि इथं हे जे असणार आहे आपलं काय म्हणताला हे ह्याचं हे जे असणार आहे हेड आपला स्टेअरिंग तुमचं फक्त टिल्टमध्ये असणार आहे, टेलिस्कोपिकमध्ये नसेल या ठिकाणी. यामध्ये तुम्हाला फक्त टिल्टमध्ये दिली असणार आहे. हे लॉक करून टाकतो आणि गाडी पण बंद करतो. ठीक आहे, आता मी तुम्हाला पुढचं बोनट ओपन करून देतो. इथं तुम्हाला लिहिलेली असणार आहे बोनटला ओपन करण्यासाठी. इकडे जायला पहिल्यांदा मी बोनट ओपन करतो, नंतर तुम्हाला इंजिन दाखवतो. हे बघा मित्रांनो, तुमचं इंजिन असं तुम्हाला दिलेलं असलं आहे. हे तुमचं असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला 2 इंजिन असणार आहे, एक 1.1 लिटरचं आणि एक 1.2 लिटरचं तुम्हाला केसरी डुअल VVT इंजिन मिळून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला मायलेज पण चांगला भेटतो CNG प्लस पेट्रोलमध्ये. आणि मेन म्हणजे 3 सिलेंडर पण असणार आहे आणि 4 सिलेंडरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे इंजिनमध्ये. ठीक आहे, इकडे तुमचा वायपरचा कंट्रोल दिलेला असणार आहे. नंतर मग तुमचं इकडे असणार आहे फ्यूलचं आपलं ह्याचं ब्रेक ऑइलचं दिलेलं असणार आहे. हा तुमचा कंपार्टमेंट असणार आहे. 4 सिलेंडरमध्ये असेल, 3 सिलेंडरमध्ये तुम्हाला गाडी भेटून जाईल. इकडे तुमचं ABS EBDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिली असते, बॅटरी असेल, फ्यूचर तुमची कंट्रोल दिलेली असणार आहे. बाकीचं हेडलाईटची कंट्रोल तुम्हाला इथं दिली असणार आहे. खाली फॅन असेल आणि हा कंपार्टमेंट तुम्हाला असं असणार दिलेला. आणि बाकीचं तुम्हाला जी पण पॉवर आहे ती तुम्हाला ऑलमोस्ट ही असणार आहे दिलेली, वेगवेगळी दिलेली असणार आहे. म्हणजे पेट्रोलमध्ये वेगळी असेल, पेट्रोल प्लस CNGमध्ये तुम्हाला वेगवेगळी दिली असणार आहे. 1 लिटरच्या इंजिनमध्ये तुम्हाला पॉवर भेटते 66.62 BHPची, ती 5,500 RPM चालते. आणि 89 LMचा तुम्हाला टॉर्क भेटतो, तो 3,500 RPM चालवतो पेट्रोलमध्ये. CNGमध्ये तुम्हाला पॉवर भेटते 56.70 BHPची पॉवर भेटते, ती 5,300 RPM. आणि 89 LMचा तुम्हाला टॉर्क भेटतो, तो 3,500 RPM चालवतो पेट्रोलमध्ये 1 लिटरच्या इंजिनमध्ये. 1.2 लिटरच्या इंजिनमध्ये तुम्हाला पॉवर भेटते 89.73 BHPची, जी 6,000 RPM चालू होते. आणि 113 LMचा तुम्हाला टॉर्क भेटतो, तो 4,400 RPM चालला जातो. मी बोर्ड बंद करतो आणि बाकी तुम्हाला डायमेन्शन आणि तुम्हाला कोणते कलरमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे याच्याबद्दल माहिती देतो. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेन भेटते 3,655 Mपर्यंत. वीट दिलेली असणार आहे 1,620 Mपर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1,675 Mपर्यंत. व्हीलबेस दिलेला असणार आहे 2,435 Mपर्यंत. आणि टर्निंग रेडियस तुम्हाला भेटतो 4.7 पर्यंत. गाडीचा कर्व वेट तुम्हाला व्हेरियंट वाईज तुम्हाला वेगवेगळे दिलेले असणार आहे. सिंगल टोनमध्ये तुम्हाला 6 कलर असतील आणि डबल टोनमध्ये तुम्हाला 3 कलर असणार आहे. एक सिंगल टोनमध्ये तुम्हाला असणार आहे व्हाईट, सिल्वर, ग्रे, रेड, ब्राऊन आणि ब्ल्यू. आणि डबल टोनमध्ये तुम्हाला असणार आहे मिडनाईट ब्लॅक बॉडी विथ गॅलियन रेड कलर. एक असणार आहे मिडनाईट ब्लॅक बॉडी विथ मॅग्मा ग्रे कलर. एक असणार आहे ब्लॅक कलर, प्युअर ब्लॅक कलर. हे तुम्हाला 3 कलर तुमचे पूर्णपणे असणार डबल टोनमध्ये. मित्रांनो, तुम्हाला गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी गाडी घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ आतापुरता मी हा व्हिडिओ थांबवतो. आणि सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. कल्याण शिरवाड्याच्या ठिकाणी तुम्हाला व्हेलॉस मोटर्स
चा शोरूमचा आहे, तुम्ही इथे बघू शकतात. आणि इथं मेनमध्ये बाजूला नेक्साचा पण शोरूम आहे. दोघे तुम्हाला शोरूम एकसाथ भेटून जातात त्याच्यामध्ये. सध्या तुम्हाला शोरूममध्ये तुम्हाला भरपूर गाड्या आहेत. हे बघा एक्सप्रेसोचे मॉडेल बनवलं आहे, वेगनार पण आहे, ब्रेझा पण आहे, स्विफ्ट पण आहे, स्विफ्ट डिझायर पण आहे. ही एक स्विफ्ट डिझायर इथं शोरूममध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. बाजूला नेक्साचा शोरूम पण आहे. तिथं तुम्हाला कोणती पण गाडी पाहिजे असेल तुम्ही इथे येऊन घेऊ शकतात. ठीक आहे. पण गाडीची पण प्राईस असणार ती अपडाऊन होत राहील. सर्व डिस्ट्रिक्ट वाईज सिटी वाईज तुम्हाला जी पण प्राईस असणार तुमची अपडाऊन होत राहील. ठीक आहे. या गाडीची प्राईस तुम्हाला डोंबिवलीमध्ये कल्याण शिरपाड्याची ठिकाणी तुम्हाला हा शोरूम आहे. गाडीची चावी तुम्हाला दाखवून देतो. गाडीची चावी तुम्हाला अशी नॉर्मली असणार आहे ती. ठीक आहे. ही तुम्हाला अशी असणार आहे. प्लस आपला लॉक अनलॉक करण्यासाठी होतं बस फक्त तुम्हाला जेव्हा दिली असणार एवढंच. आणि ओव्हरएम जे असणार आहे तुम्ही जेव्हा अनलॉक किंवा लॉक कराल त्या टायमाला तुमचं बघा ओव्हरएम तुमचे फोल्ड होत नाही. हे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही आफ्टर मार्केटपर्यंत तुम्ही बसून येऊ शकतात. ठीक आहे मित्रांनो. सध्या आता लॉक होतं गाडीला. ठीक आहे. आणि जे लोक माझ्या चॅनलवर नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करा, विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो. चला अशीच एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आता फक्त मी हा व्हिडिओ थांबवतो.